लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। हदगाव तालुक्यात मागील एक आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे। परिणामी लाखाडी, कयाधू आणि पैनगंगाला आलेल्या पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे हदगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसेच अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलंय। अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये कृषी मंत्र्यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दौरा करून शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी विनंती आमदार बाबूराव कदम यांनी कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांना केल्यामुळे त्यांनी आज हदगाव मतदारसंघातील करमोडी आणि उंचाडा शिवाराची पाहणी केली आहे। हदगाव आणि तालुक्यात मागील आठवडाभर पावसाने हाहाकार माजवला होता। आज सुद्धा नामदार दत्तात्रय भरणे हे पाहणी करण्यासाठी करमोडी शिवारातील कयाधू नदीवर आले। त्यांच्या आगमनाच्या 15 मिनिटं अगोदरच पावसाचं जोरदार आगमन झालं आणि वृत्त लिहीपर्यंतही पाऊस सुरूच होता। मंत्री महोदयांनी कयाधू नदीच्या पुलावर उभे राहून करमोडी आणि उंचाडा शिवारातील पुरामुळे पिकांचं झालेलं नुकसान बघितलं। यावेळी आमदार बाबूराव कदम यांनी तसेच पत्रकारांनी सुद्धा एकाच वेळी या नुकसानीबाबत आपण काय म्हणणार, मदत कधी देणार वगैरे प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की याच ठिकाणी मी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहेत की झालेल्या सर्व नुकसानीचे अर्थात पिके, शेती, घरे, जीवितहानी आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे झालेल्या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावेत। शेतकऱ्यांना आणि बाधित नागरिकांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन योग्य ती मदत देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले। ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला आपल्याला सामोरे जावेच लागेल, परंतु शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत। जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत असं त्यांनी यावेळी सांगितले। पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यात 20 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालंय। त्यातील सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील असून 7.13 लाख हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे प्रशासन करत असून मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की घरांची पडझड झाली, शेतीचं नुकसान झालं, जनावरे वाहून गेली। याबाबत महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी हे पंचनामे करत आहेत। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडत आहे, त्यामुळे जे नुकसान होतंय त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं विशेष लक्ष आहे। नुकसानीच्या पंचनाम्यांचे लवकरच अहवाल प्राप्त होतील, त्यानुसार नुकसान झालेल्या सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलंय। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, भाजप जिल्हा प्रमुख किशोर देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाबळीकर, बाबूसराव कदम रुईकर, व्यंकटेश पाटील, एकनाथ जाधव, भास्कर वानखेडे, अनिल पवार, करमोडीकर, चेअरमन सुनील आनेराव, किरण आनेराव, निळू पाटील, अमोल कदम रुईकर, महिला जिल्हाध्यक्ष शीतल भांगे, चेअरमन ज्ञानेश्वर जाधव, प्रल्हाद पाटील हडसणीकर, बाबूराव काळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, कृषी अधिकारी सदाशिव पाटील, गटविकास अधिकारी कैलास बळवंत इत्यादींसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। 20,12,000 एकराला फटका बसलेला आहे। 20 लाखामध्ये साधारणतः 7,13,000 एकर क्षेत्र हे एकट्या नांदेड जिल्ह्यामधले। तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेले आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसान भरपाईचं एक पंचनामे, नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न, नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा आमचे ग्रामसेवक असतील यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजाप्रमाणे पंचनामे सुरू केलेले आहेत। अजूनही पंचनामे काही ठिकाणी राहिलेत। मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच आश्वासित करतो की या जो नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस ज्यादा पडतोय, जे नुकसान होतंय, यावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांचं विशेष असं लक्ष आहे। त्यांनी पालकमंत्री म्हणून मी स्वतः काल आता वाशिमला मी जाऊन आलेलो आहे। वाशिम आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या शेतकऱ्यांचं ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आमचा सगळ्या शासनाचा प्रयत्न राहील। बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही पीक विमा मिळालं नाहीये आणि नवीन हे नुकसान झालं। या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब मला वाटतं पीक मिळालं जे नसेल तर 100% जर त्याच्या ह्याच्याप्रमाणे असेल, निकषाप्रमाणे असेल तर त्या बाबतीमध्ये पीक विमा मिळेल, नसता मिळाला त्या बाबतीमध्ये स्वतंत्र बैठक लावली जाईल।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।